नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे गावी, मजा आलो आहे रात्री. आज आहे अक्षय तृतीया आणि त्यानिमित्त आलं गावी. आणि आता बघा मागे दिसते मंदिर आहे, आमच्या गावच्या देवीचं मंदिर आहे, विश्वरूपी देवी. ह्या मंदिरात आले दर्शन घेण्यासाठी. गावाकडे जेव्हा पण येतो आम्ही दर्शन घेऊनच जातो. या साईडला नदी वगैरे ऑलरेडी दाखवलेली आहे, पण ठीक आहे, अजून एकदा दाखव. आणि हे नव्याने केले. हे पहिलं असं ओटा वगैरे नव्हतं, हे सभा मंडप वगैरे जे केलं आहे. हे बघायचं लिहिलं आहे, क्षेत्र विश्वरूपी देवी मंदिर देवळा. माननीय आमदार सौ नमिता अक्षय मुंदडा विधानसभा मतदारसंघ केज यांच्या प्रयत्नातून सभा मंडपाचे विकास काम. आणि आता हे जे नव्याने केलं आहे ते मस्त वाटतं. इथं बसायला वगैरे सोपं झालं. आता पहिले इथं सगळं दगडी वगैरे होते, म्हणजे असा ॲक्च्युली हा रस्ताच होता असा. आता हे चांगलं केलं आहे. मंदिरात जाऊ. लाईट नाही आहे बहुतेक अंदर. वाव, आतमध्ये पण मस्त केलं, फरशा वगैरे बसवल्यात, त्यामुळं मस्त झाले. आणि हाईट खाली होती ॲक्च्युली, जरा हाईट वाढली. ते लाईट लावूया आपण. अंधार आहे, लाईट नाही आहे. आणि आतमध्ये दिसते का बघू, दाखवते तुम्हाला. ही आहे आमच्या गावची देवी, श्री विश्वरूपी देवी. जेव्हा पण आम्ही गावी येतो तेव्हा देवीचं दर्शन घेऊनच जातो. आज कोण आहे सोबत? अनुष्का आहे, माझी भाची आणि बहीण. या दोघी पण आल्यात. आम्ही आले म्हणून ह्या दोघी पण आल्यात. तेवढंच कसं मुलांना कंपनी वाटते, आवडते. खेळायला कोण नसतं ना, मी आले की जरा यांचा मस्त टाईमपास होतो खेळायला. चला, आपलं दर्शन झालं आहे देवीचं आणि आता निघालोत. प्रदक्षिणा घालायची आपल्याला. त्याच्या आधी ऑन द वेज तिथं नदी पण आहे. सो लेट्स गो. नदी बघूया. पाणी तर नाही आहे, पण तरी जस्ट एक झलक तुम्हाला दाखवतो. हा बघा, कलरिंग जो केला आहे नव्याने केलेला दिसतोय मंदिराला. आता ही चैत्र पौर्णिमा झाली ना, त्यावेळेस हा कलरिंग केलेला दिसतोय. आणि तिकडे बघा सूर्याची किरणे कशी बाहेर आलीत. वाव, काय मस्त दिसतंय, एक नंबर, जबरदस्त. फायनली आपण आलो नदी बसे. आणि हे बघा, पाणीच नाही आहे बेसिकली, नदीला पाणी नाही, पूर्ण आटलं. हे जे काय इकडं मोटर वगैरे दिसत आहेत ना, शेतकऱ्यांनी उसाला वगैरे शेतीला पाणी उपसून घेतलं, त्यामुळे पाणी काहीच नाही. जिथं खड्डे वगैरे तिथंच फक्त पाणी झालं. बघा, इकडे बघा डॅम आहे. डॅमचे 2 दरवाजे उघडलेले आहेत. पाणी सगळं पलीकडे गेलं, तिकडे पलीकडे पण पाणी नाही आहे. ठीक आहे. आणि मेन आहे, ही नदी ॲक्च्युली डिवाईड करते 2 जिल्ह्यांना. हे आपण आता आहोत ते बीड जिल्ह्यामध्ये. हे बीड जिल्ह्यातलं शेवटचं गाव. आणि नदीच्या पलीकडे आहे लातूर जिल्हा. तर त्या साईडला लातूर जिल्हा सुरू होतो. तर तिकडे दिसते ते टाकळगाव. वारं सुटले. वारं सुटल्यामुळे ऐकून तुम्हाला आवाज किती येत असेल, पण वातावरण तर मस्त वाटते. आणि तिकडे दिसलं का ते वारे किती मला एकदम दाखवते. सनराईज कसे भारी होतात हे बघा. सूर्याची किरण असे वरती कसे निघतात, भारी वाटतं ना ढगाच्या आड. नदीमध्ये बघा हे पक्षी दिसतात बघण्यासारखे. आय डोंट नो एक्झॅक्टली बघण्यात का काय, पण ते मस्त वाटतं. साईडला पण काहीतरी एक मंदिर बनतंय, बांधकाम चालू आहे तिकडं. कसलं आहे ते एक्झॅक्टली माहीत नाही, काही दिवसांनी तयार झाल्यावर कळेल. आणि आमच्या गावामध्ये भरपूर मंदिर आहेत. इकडे या साईडला समोर पण 2-3 मंदिर आहेत. या मंदिराच्या त्या साईडला पण 2-3 मंदिर आहेत. तर भरपूर मंदिर आहेत, म्हणजे भरपूर मंदिर आहेत ह्या गावात. देवळं आहेत, त्याच्यामुळंच आय थिंक ह्या गावाला देवळा नाव असं पडले असं म्हणतात. म्हणजे एकाच गावात भरपूर देवळं आहेत म्हणून देवळा. आणि आता आपण आलो दुसऱ्या मंदिरामध्ये. हे आहे तुळजाभवानीचं आहे ना ते मंदिर. मंदिराच्या शेजारी इथंच आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. आणि त्याचं बांधकाम चालू आहे, रिनोव्हेशन चालू आहे. ह्या मंदिराच्या खूप आठवणी आहेत. म्हणजे इथं कसं लहानपणी आम्ही इथंच खेळायला वगैरे की ह्या मंदिरात जायचं. चला बघूया. ओके, काम चालू इथं. नवीन करतायत मंदिर मस्तपैकी. ते झालं की मग छान दिसेल मंदिर. आणि बघा इकडनं मग ह्या दरवाज्यात मग इकडनं दिसतं, म्हणजे गावातलं जे घर आमचं ते इकडनं दिसतं सरळ इकडे गेलं की. आणि ते सगळे कार्यक्रम वगैरे जे असतात
ते इथंच होत असतात गावातले लग्न वगैरे. तर बहिणीचं लग्न जे आहे ते इथंच झालेलं आहे, मांडव टाकून असंच. तर मस्त वाटतं इथं. चला आता मंदिरचं दर्शनासाठी बंद आहे. आता आपण जाऊ महादेवाच्या मंदिर. हे महादेवाचं मंदिर आता सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती इथंच ठेवली आहे. बघा आतमध्ये दिसत असेल एका साईडला. वरती पूर्ण काचेचे थांबा. नाही हिचं लग्न इथंच झालेलं आहे, याच भांडवत म्हणजे इथंच झालं आहे. आणि मग इथे स्वयंपाक वगैरे करतात. हे महादेवाचं जे मंदिर आहे इथंच ही दिसते का चूल, तर इथे स्वयंपाक वगैरे चालतं. आणि इकडे एक नवीन मंदिर झाले, हनुमानाचं मंदिर. बघा ह्याला पण मस्त असं पूर्ण काचेचं केलेलं आहे, छान असं छान केलं आहे मंदिर. या इथं बघा एक गोष्ट चांगली आहे, हे बघा हे दिसते का पाईपलाईन केली अशी, आणि प्रत्येक पाईपलाईनला नळ दिलेले आहेत. इथे काही गंजलेत म्हणा आणि काहीच आहेत चालू आहेत, हे म्हणजे पाणी वगैरे पिण्यासाठी. आणि इकडं असं प्राण्यांना म्हणजे गाईंना, म्हशींना, जनावरांना पाणी पिण्यासाठी हौद बांधलेलं आहे बऱ्याच वर्षापासून आहे. आणि ही सगळी इथं अशी झाडं वगैरे लावलेली आहेत, त्याच्यामुळं हे एक चांगलं झालं की इथं सावली चांगली भेटते उन्हाळ्याचं वगैरे. आणि इथेच मग बाजार वगैरे जेव्हा असतो म्हणजे गावची जत्रा वगैरे असते तेव्हा इथेच सगळे बाजार वगैरे भरतो, पालं वगैरे असतात. खंडोबाच्या मंदिरात जाऊया. हे आहे खंडोबाचं मंदिर. आतमध्ये आहेत श्री खंडोबा, माळसा आणि बानुबाई. हां इकडं ना याचं नवीन पानं फुटलेत, ते नवीन पानं फुटले त्यामुळे लाल दिसायलेत. पिंपळाचं झाड आहे ते. चला मस्त दर्शन झाले, संध्याकाळचं वातावरण झाले मस्त. आभाळ आले जरा आणि गार हवा सुटली का मग मस्त वाटलं. फायनली आपलं दर्शन झालं. आणि हां इट्स टाईम टू गो. हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. हा जस्ट छोटासा व्हिडिओ होता मंदिर दर्शनाचा. चला गाडीकडे जाऊया, गाडी तिकडे लावली, गाडीत बसू आणि भरूर जाऊया.